कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सो सॉरी, जरा उशीरच झाला। निशी, गोळी घेतलीस ना बेटा? चल आपण निघूया मग आता। आलो, चला डॉक्टर। का केलं तुम्ही सगळं? सॉरी, तू मला काही बोलली आहेस का? कशासाठी करताय तुम्ही सगळं? निशी बेटा, अगं काय बोलतेस तू? काय केलं मी? तुम्ही कशाबद्दल बोलतेय तुम्हाला चांगलंच माहिती आहे। ही गोळी तुम्ही मला कशासाठी दिली होती? कळलंय मला सगळं। काय ना, मी गावातली जरी असले तरी तुम्ही समजता इतकी अडाणी नाहीये। व्हेरी गुड। चला, आता तुला समजलंच आहे तर माझं काम सोपं झालं। गोळी घेतली आहेस ना तू? मग आता तुला कोर्स पूर्ण करावाच लागेल। का करताय तुम्ही सगळं हे? हे फक्त माझंच बाळ नाहीये, तुमच्या मुलाचं पण बाळ आहे ना। नातू आहे तुमचा, नाही काय काळजी वाटत तुम्हाला? काही वाटत नाही त्याच्याबद्दल? हे बघ, हे बाळ जन्माला येणं खूप दूरची गोष्ट आहे, पण ह्या बाळाबद्दल नीरजला काही समजलं तर तुला त्याच्यापासून दूर करणं मला खूप अवघड जाईल। तू नीरजच्या आयुष्यात मला तेव्हाही नको होतीस आणि आताही नकोयस। इकडे आल्यावर तुला ते जाणवलंच असेल ना, तुझ्यात आणि आमच्यात किती मोठं अंतर आहे। आमच्या सोसायटीत, आमच्या फॅमिलीत मिसफिट आहेस। माझा मुलगा तुझ्यापेक्षा बेटर लाईफ पार्टनर तो डिझर्व करतो, समवन लाईक निकिता। पण त्याच्या मूर्खपणामुळे तू त्याच्या आयुष्यात आलीस। अहो, मग का लावून दिलं आमचं लग्न? अगं, नाईलाज होता। सुरुवातीला मी तुमच्या प्रेमाच्या विरोधात होते। तुझ्यापासून नीरजने लांब राहावं यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण तुझ्यामुळे तेव्हा माझा मुलगा माझ्यापासून दूर गेला, कारण तो तुझ्यात अडकून पडला होता। म्हणून मी तुमचं लग्न तर लावून दिलं, पण आमच्या सोसायटीत त्याचा गाजावाजा नाही केला, कारण मला माहिती होतं तू इकडे आल्यावर तुला तुझी जागा आणि नीरजला त्याची चूक नक्की समजेल। आणि जे आता खरं होताना दिसतंय, नीरजला आता कुठे जाणवायला लागलंय की निशी एक गावंढळ, बेअक्कल आणि बावळट मुलगी आहे, जी त्याच्यासारख्या हाय क्लास सोसायटीतल्या मुलाला अजिबात सूट करत नाही। आता बघ ना, नीरज आजकाल तुला इग्नोर करतोय, बघतेस ना? जाणवत नाहीये का तुला? तो तुला इग्नोर करतोय, तुला फोन करत नाही, तुझ्याशी नीट बोलत नाही। नाही, मला असं काही वाटत नाही, मला काही जाणवत नाही असं। ते माझ्याकडे लक्ष देतात आणि ते मला नेहमी म्हणतात की तू जशी आहेस ना तशी छान आहेस, तशीच राहा। नाही 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 नाही, अजिबात नाही। तू माझ्या मुलासाठी परफेक्ट नाहीयेस, माझ्या मुलासाठी निकिताच परफेक्ट आहे। म्हणून तर तो तिच्या बरोबर टाइम स्पेंड करतो। त्याने तुला एकतरी कॉल केला, कशी आहेस बाबा, जेवलीस की नाही, केला? पण हे सगळं तुला दिसत असून तू आमचा पिच्छाच सोडत नाहीयेस, आणि त्यात हे तुझ्या पदरात असलेलं मूल।
नकोय मला. ॲट एनी कॉस्ट. हे मूल जन्माला येऊ नये म्हणून मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणार. मार्क माय वर्ड्स. आणि जर तुला तुझ्या पोटातल्या बाळाची काळजी असेल तर माझ्या मुलाला कायमची सोडून जा. आता हिला तर सगळं समजलंच आहे. तर मला पुढची पावलं पटापट उचलावी लागतील. हॅलो, हा मेघना आंटी. निकिता, नीरज कुठे आहे? तुझ्या जवळपास नाही आहे ना? नाही, नीरज क्लायंटशी बोलतोय. आम्ही आता जस्ट सेमिनार संपून हॉटेलवरच निघालो. का, काय झालं? हे बघ, आज नीरजचा आणि निशीचा काही करून कॉन्टॅक्ट होता कामा नये. त्याला कसा बिझी ठेवायचं हे आता तू बघ. निशीचा कुठल्या क्षणी फोन येऊ शकतो, पण नीरजने तिचा कॉल रिसीव्ह करता कामा नये. ओके, मी हे सगळं करेन, पण नीरजने तिला कॉल केला तर? करू देत, त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण तिच्या मोबाईलमध्ये मी नीरजचा नंबर ब्लॉक केलाय. आणि त्या मूर्ख मुलीला अजून समजलं सुद्धा नाहीये. अजून नीरजच्या फोनची वाट बघते ती. बेस्ट, मी पण तेच करते. नाही 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 नाही, अजिबात नाही. निशीचा फोनच आला नाहीये तर सर्वात आधी नीरज पहिलं तेच चेक करेल की चुकून निशीचा नंबर ब्लॉक तर नाहीये ना. निकिता, तुझ्या हुशारीने त्याला इतका बिझी ठेव की त्याला तिचा कॉल रिसीव्ह करता येणार नाही. डन. ओके, बाय. हे बाळ जन्माला येणं खूप दूरची गोष्ट आहे. पण ह्या बाळाबद्दल नीरजला काही समजलं तर तुला त्याच्यापासून दूर करणं मला खूप अवघड जाईल. तू नीरजच्या आयुष्यात मला तेव्हाही नको होतीस आणि आताही नको आहेस. हे मूल जन्माला येऊ नये म्हणून मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणार. मार्क माय वर्ड्स. सगळं काय चाललंय? मी स्वप्नात पण विचार केला नव्हता हे सगळं असं होईल. आई खरंच अशा मला भीती वाटायला लागली आता. या सगळ्यात माझ्या बाळाचा जीव धोक्यात आहे. मला भीती. सर, कॉल उचला प्लीज, कॉल उचला सर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.